आहात महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे। सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी मी आदरणीय रोहित दादांना विनंती करतो की आपण सर्वांना धन्यवाद। आणि आदरणीय दादा भाषण आपल्याचे मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत। जरा दोन्ही हात वरती करा सर्वांनी पुन्हा एकदा आणि टाळ्यांचा अति प्रचंड गजर आणि तुतारी वाजली पाहिजे। आज आपल्या कर्जत जामखेड मध्ये तुमच्या सर्वांचा सेवक, तुमच्या सर्वांचा कार्यकर्ता याच्या प्रचारानिमित्त म्हणजे माझ्या प्रचारानिमित्त आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात आणि आपल्या या सभेसाठी आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी महाराष्ट्राचे नेते, या देशाचे नेते, राजकारणामध्ये वस्तादांचा वस्ताद आणि असा एक नेता की दिल्लीमध्ये असणाऱ्या सर्व बलाढ्यशाही नेत्यांना सुद्धा कळत नाही की आपल्या सर्वांच्या लाडक्या पवार साहेबांच्या मनामध्ये काय। असे आपल्या सर्वांचेच लाडके आदरणीय पवार साहेब, इथं उपस्थित असणारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विचार लोकांपर्यंत घेऊन जाणारे, जपणारे व त्या पद्धतीने वागणारे असे युवराज भूषण सिंहजी राजे होळकर व इथं उपस्थित असणारे सर्व मान्यवर, सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित असणारे या भागाचे, या पावनभूमीचे सर्व स्वाभिमानी नागरिक, पत्रकार, उपस्थित असणारे बंधू आणि भगिनींनो, काय वाटतं ही सभा बघितल्यानंतर? काय वाटतं? या सभेसाठी आपण 30,000 खुर्च्या ठेवल्या होत्या, त्याही खुर्च्या कमी पडल्या आणि भाजपची जी सभा चालू आहे तिथं ज्या मोकळ्या खुर्च्या होत्या तिथून आपण आणल्या आणि इथं लावून टाकल्या। ज्यांच्या विचाराने आपण सर्वजण जगतो, ज्यांच्या विचार आपल्या सर्वांच्या मनामध्ये, ध्यानामध्ये, आपल्या रक्तामध्ये भिनलेले आहेत, असे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांती सूर्य महात्मा फुले, क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाही अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सर्व संत, सर्व महान व्यक्ती यांच्या विचारासमोर मी मनापासून नमन होतो। आदरणीय पवार साहेब ज्यांच्याकडे बघून मी मोठा झालो, ज्या पद्धतीने ते बोलतात, वागतात, सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी काम करतात, काही झालं तरी विचाराशी गद्दारी करायची नाही आणि कितीही मोठं संकट आलं तर पळून नाही जायचं आणि काहीही झालं तर दिल्ली समोर झुकायचं नाही। अशा आदरणीय पवार साहेबांकडनं मी खूप काय शिकलेलो आहे
आणि तुमच्या सर्वांची उपस्थिती बघितल्यानंतर पवार साहेब माझ्या या सभेसाठी, आपल्या या सभेसाठी आलेत, हे बघितल्यानंतर मी फार भावनिक झालेलो आहे. मी आदरणीय पवार साहेबांचं आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये दर्शन घेतो आणि 20 तारखेला येणाऱ्या या महायुद्धामध्ये आपल्या सर्वांना प्रामाणिकपणे आणि ताकदीने लढायचे आणि आपली लीड या महाराष्ट्राची 1 नंबरची लीड कशी असेल यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे. जोरदार करा एकदा सर्वांनी. एकच वादा, पवार साहेब तुम आगे बढ़ो. आज या राज्यामध्ये मला जे ओळखलं जातं, माझी जी कुठली ओळख आहे ती फक्त कर्जत जामखेडकरांमुळेच आहे. ईडी असू द्या, इन्कम टॅक्स असू द्या, नाही तर अनेक अडचणी माझ्यावर आल्या. तुमच्या सर्वांचे प्रश्न मांडत असताना या महाराष्ट्रातल्या युवांचे, माता भगिनी, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मागत असताना मोठ्या मोठ्या भाजपच्या आणि विरोधी नेत्यांना अंगावर घेतलं, पण मी घाबरलो नाही, मी झुकलो नाही. कारण का मला लढाईचं जर कुणी शिकवलं असेल ते कर्जत जामखेडकरांनी त्या ठिकाणी शिकवलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जो संघर्ष करायचा आहे, या भागाचा जो विकास करायचा आहे, इथं असणाऱ्या सर्वसामान्य लोकांचं जे कल्याण करायचं विकासाच्या माध्यमातून, त्यांची प्रेरणा ही आदरणीय पवार साहेबांकडनं व तसंच माझ्या कुटुंबाकडनं, आणि माझं कुटुंब म्हणजे माझे सर्व कर्जत जामखेडचे सर्व स्वाभिमानी जनता आहे. आणि तुम्ही जी ताकद आणि मला ओळख दिली आणि लढायला शिकवलं, त्यासाठी मी मनापासून आपल्या सर्वांसमोर तिथं नतमस्तक होतो आणि नमन होतो. जरा टाळ्यांचा गजर जरा जोरदार सगळ्यांनी. जेव्हा भाजपने आमचा पक्ष फोडला, पवार साहेबांनी कष्ट करून, त्याग करून, संघर्ष करून, घेतो येऊ द्या. ह्याला म्हणतात मराठी माणूस. यायचंय म्हणजे यायचंय आणि आल्याशिवाय आम्ही राहणार नाही, ही भूमिका जर कोण घेत असेल तर आपल्या या भूमीतला मराठी माणूस. पवार साहेबांनी जो पक्ष उभा केला, कष्ट केले, लोकांना जोडलं, नेत्यांना उभं केलं, हा पक्ष भाजपने तोडला. आमचं कुटुंब जे एक होतं, एकत्र राहून विचार आम्ही पुढे घेऊन जात होतो, फक्त सत्तेत येण्यासाठी आणि लाडकी खुर्ची जपण्यासाठी देवेंद्र फडणवीस असतील, भाजप असेल, त्यांनी परिवार आणि कुटुंब फोडलं, पक्ष फोडला. पण आदरणीय पवार साहेबांनी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जाऊन परत एकदा आपला पक्ष उभा केला. पण जेव्हा अडचणीचा काळ होता, त्या अडचणीच्या काळामध्ये कर्जत जामखेडचे जे सर्व निष्ठावंत पदाधिकारी जे या व्यासपीठावर आहेत आणि काहींना जागा न मिळाल्यामुळे ते पुढच्या बाजूला आहेत, आणि सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांचं सुद्धा मी मनापासून तुमचे आभार व्यक्त करतो. कारण का अडचणीच्या काळामध्ये जे लोक आपली असतात, आपल्या बरोबर असतात, ती खरी आपली माणसं असतात. आणि तुम्ही सर्वजण अडचणीच्या काळामध्ये माझ्या बरोबर, पवार साहेबांबरोबर राहिलात, यासाठी खरंच मनापासून आपल्या सर्वांचे आभार इथं व्यक्त करतो. कर्जत जामखेडमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात आपण सर्वांनी मिळून विकास केलेला आहे. आपण रस्त्याचा विकास केलाय, शासकीय बिल्डिंग तिथं बांधलेल्या आहेत,
कर्जत तालुक्यासाठी जे बस डेपो पाहिजे होता, बस डेपो कशासाठी पाहिजे होता? कारण का इथं असणाऱ्या तालुक्यातल्या लोकांना दुसऱ्या कुठल्या तरी तालुक्यातल्या लोकांवर नाही तर डेपोवर अवलंबून राहणं हे आवडत नव्हतं, कारण का आपण स्वाभिमानी माणसं आहोत. याच्यासाठी 25 वर्ष तुम्ही सर्वांनी संघर्ष केला. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पाठिंबा दिला. महाविकास आघाडी सरकार आलं. आधीच्या काळामध्ये भाजपच्या काळामध्ये 12 खात्याचे मंत्री असताना सुद्धा त्यांना जी गोष्ट जमली नाही ती पहिल्या 6 महिन्यामध्ये आपण सर्वांनी महाविकास आघाडीच्या काळामध्ये मंजूर करून आणली, म्हणजे आपल्या सर्वांचा हक्काचा डेपो. आणि हा डेपो झालाय, आता बसेस येतील. त्यामुळे आपल्या कर्जत जामखेडच्या लोकांना आणि खास करून कर्जतच्या लोकांना, विद्यार्थ्यांना, माता भगिनींना, व्यापाऱ्यांना कुठेही दुसऱ्या तालुक्याच्या बस डेपोवर अवलंबून राहायची जरूरत नाही. आपल्या हक्काचा, आपल्या तालुक्याचा डेपो हा तिथं आपला आलेला आहे. त्याच्याच बरोबर अनेक इतर कामं केली. आरोग्यावर काम केलं, शिक्षणावर काम केलं. आमच्या माता भगिनींच्या सक्षमीकरणासाठी बचत गटाच्या मदतीने तिथं आपण काम केलं. असा कुठलाही विषय, कुठलाही भाग, कुठलाही विभाग आपण सोडलेला नाही तिथं जिथं आपण काम केलं नाही. खरं तर विकासावर काम करत असताना मी तुम्हा सर्वांना केंद्रबिंदू ठेवलेला आहे. माझ्या लोकांना काय लागतं, आमच्या माता भगिनींना काय लागतं, युवांना काय लागतं, वडीलधाऱ्यांना काय लागतं, शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, या सर्वांना, म्हणजे तुम्हा सर्वांना जे जे काय लागतं त्याच्यावर या कार्यकर्त्यांनी अभ्यास केला. त्यानंतर त्यासाठी पाठपुरावा केला आणि त्या सर्व गोष्टी आपण आज मंजूर करून आणलेल्या आहेत. शेती विषयावर काम केलं. खरं तर आपण कुठल्याही भाषणामध्ये विकासाबद्दल बोलतो, पण आपले जे विरोधक आहेत, राम शिंदे सर, हे विकास सोडून बरंच काय बोलून जातात. त्यांनी माझ्या कुटुंबावर टीका केली. खरं तर राम शिंदे सरांनी सांगितलं की रोहित पवारच्या कुटुंबातले सर्व लोक आज प्रचारामध्ये दिसत आहेत. मला माझ्या विरोधकाला सांगायचे, तुम्ही पहिल्यांदा बरोबर म्हणला. रोहित पवारांचं कुटुंब जर कोण असेल तर कर्जत जामखेडचे हे सर्व नागरिक आहेत. आणि या सर्व नागरिकांनी, आमच्या निष्ठावंत कार्यकर्त्यां, पदाधिकाऱ्यांनी हे इलेक्शन ताब्यामध्ये घेतलेलं आहे. आणि हे इलेक्शन लढत असताना आम्हीच रोहित पवार अशा पद्धतीचं इलेक्शन इथं असताना प्रत्येक व्यक्ती आज लढत आहे. अहो, माझ्या आईली महिलांमध्ये जाऊन 38,000 महिलांपर्यंत ती पोहोचली. कोरोनाच्या काळामध्ये पोहोचता येत नव्हतं. 3 वर्षामध्ये 38,000 महिलांपर्यंत ती पोहोचली. आणि बचत गटाच्या माध्यमातून आपल्या या मतदारसंघामध्ये आतापर्यंत बँकेच्या मदतीने असू, नाहीतर जे काही पतसंस्था असतील, नाहीतर कसंही, त्याच्यातून 33 कोटी रुपये आमच्या माता भगिनींच्या बचत गटाला आतापर्यंत आपण दिलेले आहेत, जे आजपर्यंत कधी 1 रुपया सुद्धा दिला गेला नव्हता. पाण्यावर काम केलं. माझे वडील 65 वर्षाचे आहेत. शेती विषयामध्ये त्यांचा चांगला अभ्यास आहे. त्यांनी ठरवलं असतं 19ला रोहित पवारला तुम्ही आमदार दिला तर विषय संपला. पण करोना असला काय नसला काय, कुठेही काही अडचण असली तरी माझा बाप या मतदारसंघामध्ये इथं असणाऱ्या आमच्या शेतकऱ्यांना नवी टेक्नॉलॉजी देण्यासाठी, नवीन बियाणाबद्दल काही सांगण्यासाठी काही अभ्यासक लोक घेऊन तिथं लोकांपर्यंत पोहोचले, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले. आणि याच्या माध्यमातून आतापर्यंत 62 शेतकऱ्यांना आपण जोडलेला आहे. आपण कांद्याची नवीन व्हरायटी दिली, आपण तुरीची नवीन व्हरायटी आणली. फळ बघावं मोठ्या प्रमाणात आपण काम करत आहोत. एखादा रोग आला, त्या रोगावर कशी मात करायची. जसं या मतदारसंघामध्ये आणि या राज्यामध्ये, या देशामध्ये भाजप सारखा व्हायरस हा पसरलेला आहे आणि योग्य वेळेस हा व्हायरस संपवला पाहिजे. जसं पवार साहेब सांगतात तसं इथं आमच्या शेतकऱ्याच्या पिकावर जर व्हायरस नाही तर रोग आला असेल तर माझे वडील तिथं पुढाकार घेऊन तिथं लोकांना मार्गदर्शन करतात. शेतकरी कष्ट करतो.
अहो कुठल्याही कांदा उत्पादक शेतकरी, तूर उत्पादक शेतकरी, उडीद उत्पादक शेतकरी ज्यांनी नवीन पिकं घेतलेली आहेत, नवीन व्हरायटी लावली, त्यांना जाऊन एकदा विचारा की त्यांचा विकास आणि त्यांच्या हातामध्ये लाखो रुपये कसे आले. हे काम माझे वडील करतात. अनेक काही माझ्या कुटुंबातील लोक याच्यामध्ये सहकार्य करतात आणि तुमच्यापर्यंत पोहोचतात. इलेक्शन झालं तर विषय संपला असता, पण मला साथ देत तुमच्या सर्वांसाठी माझं कुटुंब सुद्धा तिथं झटत आहे. कारण का मी जेव्हा तुम्हा सर्वांना कुटुंब म्हणतो, तेव्हा माझं जे छोटं कुटुंब आहे तोही तुमच्या या मोठ्या कुटुंबाचा मोठा भाग त्या ठिकाणी झालेला आहे. आणि मग जे काय आम्हाला करता येईल ते तिथं आम्ही करत असतो. त्यामुळे टीका करणारे खालच्या लेवलला जाऊन टीका करतात, त्याच्यावर आम्हाला बोलायचं नाही. काही दिवसांपूर्वी माझ्याबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन काही लोक बोलले. राम शिंदे सर बोलले आणि त्यांच्या बरोबर असणारे जे चंगू मंगू आहेत त्यांनी माझ्यावर टीका केली, मला शिव्या दिल्या. त्या व्यासपीठावर महिलांबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन तिथं बोललं गेलं, शेतकऱ्यांबद्दल बोललं गेलं, अल्पसंख्याक समाजाबद्दल तिथं बोललं गेलं. आणि या भाषणं तिथं भाजपची होत असताना राम शिंदे सर आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते चंगू मंगू जे कोणी असतील ते स्टेजवर हसत होते. माझ्या आईने मला फोन केला की रोहित काय झालं. मी म्हणलं काय नाही, माझ्याबद्दल खालच्या लेवलला जाऊन बोललं गेलं, तुझ्याबद्दल खालच्या लेवलला जाऊन बोललं गेलं, शिव्या दिल्या गेल्या. आणि सगळ्यात वाईट, महिलांबद्दल या कर्जत जामखेडच्या पवित्र भूमीमध्ये भाजपच्या नेत्यांनी अतिशय अश्लील भाषेमध्ये हातवाऱ्याने तिथं नक्कल केली. हे मला फार वाईट वाटलं. माझ्या आईने मला सांगितलं, पुढचे लोक काही करतील, किती खालच्या लेवलला जातील, पण याद राख, तुझ्या भाषणामध्ये, तुझ्या बोलण्यामध्ये काही झालं तरी महिलांना तू आदरच दिला पाहिजे, सामान्य लोकांना तू आदरच दिला पाहिजे. तू तुझी सांस्कृतिक भाषा तिथं ठेवली बाहेर. तुझे जे संस्कार आम्ही लहानपणीपासून तुला दिलेले, तुझ्या मुखातून सुद्धा तेच संस्कार तिथं दिले पाहिजे. शाहू फुले आंबेडकरांचाच विचार तू बोलला पाहिजे. हे आपले संस्कार आणि हेच तुमच्या सर्वांचे, आपल्या सगळ्यांचे संस्कार आहेत. खरं तर माझ्या विरोधकांना मला सांगायचंय, ही भाषणं केल्यानंतर तुम्ही जेव्हा घरी गेला असाल, घरच्यांना कधी विचारलंय काय पद्धतीचं तुम्ही भाषण केलं? आणि जे काय तुमच्या घरच्या लोकांनी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगितलं असेल, अहो तुमच्यात जर हिंमत असेल तर आज या संध्याकाळच्या भाषणामध्ये तुम्ही लोकांना सांगून टाका, तुमचे घरचे तुमच्या त्या भाषणामध्ये, वक्तव्याबद्दल आणि महिलांना अपमान तुम्ही जो केला त्याच्याबद्दल काय केलं हे जाहीर भाषणामध्ये तुम्ही बोलून दाखवा. आहे का हिंमत तुमच्यामध्ये? त्यामुळे भाषण करत असताना 200 लोकांत टाळ्या वाजवण्यासाठी आपण काही करू शकतो. आम्ही सुद्धा इथं चेष्टा करू शकतो, मजा करू शकतो, टाळ्या घेऊ शकतो, पण फक्त असं बोलून चालत नसतं. काम करावं लागतं, लोकांमध्ये जावं लागतं. करोना असताना करोनामध्ये लोकांना मदत करावी लागते. तुम्ही आपण सर्वजण 28,000 लोकांना सेवा दिली, तेव्हा आपले विरोधक घरी बसले होते. राजेश कुमार का कुठला तरी ऍक्टर आहे का, ऋषी कुमार, त्याची गाणं ऐकत बसले होते आणि झाडाला पाणी देत होते. अहो आहात ना तुम्ही भूमिपुत्र. मग जेव्हा इथं असणारे सामान्य लोक अडचणीत होते करोनाच्या काळामध्ये, का तुम्हाला असं वाटलं नाही इथल्या असणाऱ्या लोकांना मदत करावी? जेव्हा तुमचं सरकार होतं, प्यायचं पाणी नव्हतं, दुष्काळ होता, जर तुम्ही कलेक्टरला सांगितलं असतं तर सरकारकडनं टँकर दिले गेले असते. पण नाही, तुम्ही घरी बसला, लोकात नाही आला. आणि मग तिथं सरकार जेव्हा कमी पडलं, आम्ही सगळे एकत्रित आलो. सरकारचे 7 टँकर होते आणि आपण 250 ते 300 टँकर तिथं सुरू केले. ते सुद्धा थांबवण्याचं काम त्यांनी केलं होतं. का तुम्हाला जमलं नाही? तुम्ही भूमिपुत्र आहात ना. जेव्हा प्यायचं पाणी लोकांना मिळत नव्हतं, जेव्हा जनावरांना प्यायचं पाणी मिळत नव्हतं, तेव्हा तुम्ही घरी बसला तुमची सत्ता असताना सुद्धा. अहो सगळ्यात चांगली आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा पाणी द्यायचं होतं, जिथं मला मतदान कमी झालं तिथं सुद्धा आपण पाणी दिलं. ज्या गावामध्ये, ज्या बूथवर मला प्रतिसाद 2019ला नाही मिळाला, तिथं सुद्धा पाणी दिलं. त्याचं मुख्य कारण असं की लहानपणीपासूनच महामानवांचा विचार
हा आमच्या ध्यानामध्ये आणि रक्तामध्ये आहे, संतांचा विचार आहे. आणि संत असतील आणि महामानव असतील आपल्या सर्वांना काय सांगतात तर समानतेच्या भावनेने, माणुसकीच्या भावनेने तुम्ही काम केलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचा भेदभाव तिथे केला नाही पाहिजे. न जात बघितली, न धर्म बघितला, न पक्ष बघितला. फक्त काय बघितलं तर तिथं लहान मुलं असतील, आमच्या माता भगिनी असतील, वडीलधारी असतील, मुक जनावर आहेत, तिथं पाणी गेलंच पाहिजे. आणि मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो की तुम्ही सुद्धा कुठलाही भेदभाव न करता, जिथं सरकार कमी पडलं तिथं आपणच सरकार बनलो आणि लोकांपर्यंत प्यायचं पाणी तिथं दिलं. तेव्हा हे माणसं घरी बसले होते, लंपीचा रोग आला, सरकारकडनं लसी दिल्या जात नव्हत्या, आपण स्वतःचा संपर्क वापरला. कारण का पवार साहेबांच्या कृपेने आपल्या फोनला वजन आहे. कुठल्याही व्यक्तीला नाही तर एखाद्या कंपनीला फोन केला लगेच प्रतिसाद मिळतो. सरकारकडनं लसी नाही आल्या पण व्यक्तिगत खर्चातून 1,00,000 लसी घेतला आणि या महाराष्ट्रामध्ये 100% लसीकरण लंपीचं करणार मतदारसंघ कुठला असेल पहिल्या नंबरचा तो आपला कर्जत जामखेड हा मतदारसंघ आहे. जेव्हा आपल्या सर्वांना विम्याचा पैसा मिळत नव्हता तेव्हा त्यांच्याकडनं फॉलोअप नाही झाला. आपण लढलो, आपण भिडलो, मुख्यमंत्र्याला भेटलो, कृषी मंत्र्यांना भेटलो, अधिकाऱ्यांना भेटलो, विम्याच्या कंपनीला भेटलो, तिथं भांडून आंदोलन करून अधिवेशनात तुमचे प्रश्न मांडून आपण कर्जत जामखेडचे 181 कोटी रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये तिथं आणलेले आहेत. आणि तिथं अतिवृष्टी जेव्हा झाली होती त्यावेळेस सुद्धा 70-80 कोटी रुपये आपण शेतकऱ्याला दिले. अहो तुमचं सरकार असताना तुम्ही घरी बसला, 4.5 वर्ष तुम्ही कोणाला नाही दिसला. बरं आता इलेक्शन आलं की तुम्ही दिसायला लागला. ते सुद्धा तुम्ही म्हणता की आता लोकांमध्ये गेल्यावर लय बरं वाटतंय. मग 5 वर्ष तुम्ही का गायब झाला होता? आणि मग अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी तिथं कुठेतरी होत आहेत. खरं तर पवार साहेबांना तिथं बोलायचंय. मी एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगेल की इथं काम करत असताना आपल्या सर्वांना एकत्रित राहून तिथं काम करायचं. काल गडकरी साहेबांची सभा झाली, त्या सभेमध्ये त्यांचे 2 वक्तव्य आले. भाजपचे कर्जत जामखेडचे नेते लय खुश झाले, त्यांना कळलंच नाही की गडकरी साहेब काय बोलले. गडकरी साहेबांना सुरुवातीला काय सांगितलं, ही राम शिंदेची लढाई नाही. बरोबर आहे, त्यांचे अजून 4 वर्ष राहिलेत, बरोबर आहे, त्यांना आमदार व्हायची जरूरत नाही कारण का 4 वर्ष त्यांचे राहिलेत. ही राम शिंदेची लढाई नाही, ही या मतदारसंघाच्या भविष्याची लढाई आहे. आणि गेल्या 25 वर्षामध्ये जो विकास झाला नाही तो या तुमच्या सेवकाली कार्यकर्त्याली केलेला आहे, जे गडकरी साहेबांना सुद्धा माहिती. त्यामुळे त्यांच्याच व्यासपीठावर गडकरी साहेब ही आपली प्रशंसा करत होते आणि त्यांच्याबद्दल काय बोलत होते त्यांना कळलं सुद्धा नाही. नंतर ते म्हणाले, त्यांना कुणीतरी चिठ्ठी दिली, लग्नाचं काहीतरी म्हणले, लग्न आमचं, सगळं आमचं आणि लाडू कोणतरी दुसराच वाटतोय. राम शिंदे सरांना लय भारी वाटलं. अहो सर तुमच्याबद्दलच ते बोलत होते. ते कसं, हे सगळे माझे कागदपत्र आहेत, यात माझं पत्र आहे, पवार साहेबांचं पत्र आहे, गडकरी साहेबांनी आम्हाला परत लिहिलेलं पत्र आहे की तुम्ही सांगितलेला प्रस्ताव आम्ही मंजूर केलेला आहे आणि हा नॅशनल हायवे तिथं आपला होत आहे, त्यामुळे तुमच्या माहितीसाठी हे सगळे पत्र आहेत. म्हणजे गडकरी साहेब भाजपच्या राम शिंदे सरांच्या व्यासपीठावरनं कोणाला टोला मारत होते की बनो राम शिंदे सर तुम्ही काय पाठपुरावा केलाय, कागद दाखवा, लोकांपर्यंत येऊ द्या. काही न करता कोणाच्या तरी दुसऱ्याच लग्नामध्ये तुम्ही जर लाडू वाटत असाल तर तुमचे स्वतःचे नेते सुद्धा तुम्हाला टोमणा मारतात. हे कुठेतरी तुम्ही सगळ्यांनी तिथं बघितलं पाहिजे. आज एक मोठी सभा होणार होती भाजपची, मोठे नेते येणार होते भाजपचे. आपल्याला असं वाटलं की समोरासमोर होऊन जाऊ द्या, पण झालं असं, ते गृहमंत्री देशांचे, त्यांचं जे होम डिपार्टमेंट आहे लय भारी आहे, त्यांचा सर्वे खूप चांगला असतो. गेल्या वेळेस सुद्धा येणार होते पण आले नाहीत. त्यांना माहित होतं भाजपचा उमेदवार इथून काही जिंकत नाही. आता सुद्धा त्यांना माहित आहे की इथं त्यांच्या उमेदवाराचा विजय काय होणार नाही. विजय जर कोणाचा होणार असेल तर पवार साहेबांचा विचार या भूमीमध्ये विजय होणार आहे. म्हणून ते आता आले नाहीत.
याच्यावरनं जे काय समजायचं समजून जावा. आणि ही सभा त्यांची शेवटची सभा होणार होती. आता ते महाराष्ट्रातूनच तिथून निघून गेले, जसे मोदी साहेब निघून गेले. म्हणजे मोदी साहेब आणि अमित शहा पवार साहेबांवर बोलतात आणि काय बोलतात तर 10 वर्ष पवार साहेबांनी काय केलं. लोकांनी दिलं ना उत्तर तुम्हाला लोकसभेमध्ये. तुमचे 23 खासदार होते, 9 खासदारावर आले. आता विधानसभेमध्ये 100% उत्तर देणार. पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उद्धव ठाकरे साहेब, राहुल गांधींच्या मार्गदर्शनाने जो महाविकास आघाडी लढा लढत आहे, या 23 तारखेला या राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार येणार म्हणजे येणार. हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. त्यामुळे पवार साहेबांना मी 2 विनंती करतो की पवार साहेब, या मतदारसंघामध्ये खास करून कर्जतमध्ये 30 गावं अशी जिथं अजून शेतीचं पाणी पोहोचलेलं नाही आणि जामखेड अख्खा तालुका हा बाहेरच्या पाण्यापासून वंचित आहे शेतीच्या. मी स्वतः तुमच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकार आणि केंद्र सरकार आणि सुप्रियाताईंच्या मदतीने अनेक मंत्र्यांना भेटलेलो आहे, सर्वे केलेला आहे. सर्वे सकारात्मक आहे. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर पवार साहेब आपल्या आशीर्वादाने केंद्र राज्य सरकारचा जो सर्वे झालाय, ज्याच्यामुळे आपल्या या कर्जत जामखेडमध्ये मुबलक शेतीचं पाणी तिथं येऊ शकतं, त्यासाठी फक्त तुम्ही पाठबळ द्यावं. आणि महाविकास आघाडीच्या पहिल्या कॅबिनेटमध्येच, नाही तर पहिल्या ज्या काही बैठका होत्या महत्वपूर्ण, ज्या काही थोड्याफार परवानग्या लागल्यात, त्या झाल्या आमच्या कर्जत जामखेडच्या शेतकऱ्याला शेतीचं पाणी त्या ठिकाणी देण्यासाठी तुम्ही मदत करावी अशी विनंती इथं करतो. एक बोगद्याचा प्रश्न आहे जो महाविकास आघाडीमध्ये आपण मंजूर केला, पण आत्ताच्या काळामध्ये तिथं कुठेही पाठपुरावा होत नाही. पण इथं असलेले स्वाभिमानी लोक नेहमी सांगतात की त्या भागातल्या शेतकऱ्याला सुद्धा विश्वासात घ्या. आम्ही विश्वासात घेतोय. पवार साहेबांनी सुद्धा असा मार्ग काढलाय, तिथल्या शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, पण आपल्या शेतकऱ्याला 100% तिथं पाणी मिळू शकतं. पण हे भाजपचं सरकार आल्यानंतर आणि इथले मागच्या दरवाजेले आमदार झालेले जे राम शिंदे सर आहेत, ते 3-2.5 वर्ष झोपल्यामुळे तो अख्खा प्रस्ताव आपला प्रलंबित आहे कुकडीचा. पण काय काळजी नाही, महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर ह्याही विषय तिथं संपतील. आणि जाता जाता शेवटची मागणी, आमचा MIDCचा प्रश्न प्रलंबित आहे. पाटेगावला आम्हाला MIDC करायची. महाविकास आघाडीमध्ये साहेब आपला पाठबळ तिथं लागणार आहे, पण घाई गडबडीने आम्हाला क्रेडिट मिळू नये म्हणून कुंबळी त्या भागामध्ये सुद्धा नवीन MIDC मंजूर झाली. त्या MIDCला सुद्धा आपल्याला ताकद द्यायची आहे आणि पाटेगावच्या MIDCला सुद्धा आपल्याला ताकद द्यायची. ही गोष्ट त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. मी आपल्या सर्वांना अजून एक विनंती करेल, आज संध्याकाळच्या भाषणामध्ये भाजपचे नेते बटेंगे कटेंगे असं काहीतरी म्हणतील. जसं आपण काकडी कापतो तसं शेतकऱ्याच्या बद्दल काय बोलणार नाहीत, महिला सुरक्षतेबद्दल काय बोलणार नाहीत, या मतदारसंघाबद्दल काय बोलणार नाहीत, पण बटेंगे आणि कटेंगे बद्दल बोलतील. कारण का त्यांना काय पडलंय तर फक्त द्वेष पडलाय. हिंदू मुस्लिम करायचा, OBC मराठा करायचं, या समाजामध्ये त्या समाजामध्ये वाद आणि त्याच्यावर फक्त राजकीय पोळी भाजून घ्यायची. त्याच्यामध्ये खरं तर एक भाजपच्या नेत्या पंकजाताईंनी धाडस दाखवलं. आपण सगळ्यांनी त्याचा विरोध केला त्या वक्तव्याचा, पण पंकजाताई बोलत असताना त्यांनी सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये काही झालं तर बटंग्या कटंग्याची भाषा ही चालणार नाही. मी खरंच मनापासून पंकजाताईंचं तिथं अभिनंदन करतो. पण पंकजाताई या लोकनेत्या आहेत, त्यांची ताकद गेल्या 7-7.5 वर्षामध्ये जर कुणी कमी केली असेल तर त्यांचं नाव आहे देवेंद्र फडणवीस साहेब. आणि जेव्हा 5 वर्ष सत्ता बीजेपीची 2014 पासून 19 पर्यंत होती, त्यांच्याकडे असणारी खाती ही शेवटच्या काळामध्ये कोणाला मिळाली ते नक्कीच आपल्या सर्वांना तिथं माहिती आहे. आणि खऱ्या अर्थाने त्याच्याबद्दलचा आपल्या सर्वांना विचार करायचा असेल, तो दिवस असेल 20 तारीख, त्याचा विचार हा आपण सर्वांनी तिथं करावा. त्यामुळे एवढेच विषय आहेत. आणि मला म्हणतात भूमिपुत्र, मी भूमिपुत्र आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. फक्त एक गोष्ट आपल्या सर्वांना सांगतो, तुम्ही मला लढायला शिकवलं, मी शिकतोय, लढतोय, संघर्ष करतोय. पण एक गोष्ट इथं मी आपल्या सर्वांना सांगतो, तुमची सेवा करत असताना या मतदारसंघाचं नाव आणि वजन, राजकीय वजन या महाराष्ट्रामध्ये वाढवत असताना, ज्या ज्या उणीव या मतदारसंघामध्ये आहेत त्या पूर्ण करत असताना, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत या भूमीला मी सोडणार नाही. या भूमीसाठी जे काय त्या ठिकाणी मला करता येईल ते मी प्रामाणिक करता येईल. आणि माझा पत्ता आहे
रोहित राजेंद्र पवार, मुक्काम पोस्ट कर्जत जामखेड असं आहे आणि हे आयुष्यभर तिथं राहणार आहे आणि तुमची सेवा तिथं मी आयुष्यभर करेल. आणि एकच गोष्ट आपल्या सर्वांना आहे, पुढच्या काही दिवसामध्ये दडपशाही केली जाणार आहे, गुंडाशाही आणली जाणार आहे, पण आपण मराठी माणसं आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे आपण सर्वजण वंशज आहोत. शिवशाहू फुले आंबेडकरांनी सुद्धा त्यांच्या काळामध्ये संघर्ष केला चुकीच्या प्रवृत्तीच्या विरोधात. आज या मतदारसंघामध्ये आपल्यावर विश्वास न राहिल्यामुळे, त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर विश्वास न राहिल्यामुळे आपले विरोधक भाजपचे उमेदवार, ज्यांना प्रेमाने आम्ही सर्वजण मुकादम म्हणतो, मुकादम याच्यासाठी गुंडांना मुका आणि सामान्य लोकांना दम, अशा पद्धतीचं काम या कर्जत जामखेड मध्ये गेल्या 2 महिन्यापासून सुरू आहे. त्या मुकादमाला मला सांगायचंय, अशा पद्धतीने दडपशाही या पवित्र भूमीमध्ये तुम्ही करत असाल तर ते आम्ही खपवून घेणार नाही आणि आमचे हे निष्ठावंत पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इथं असलेली स्वाभिमानी जनता सुद्धा खपवून घेणार नाही. मी तुम्हा सर्वांना विचारतो, तुम्ही सर्वजण स्वाभिमानी आहात का? शेवट जे उभे आहेत त्यांनी हात वर करून सांगा, तुम्ही स्वाभिमानी मराठी माणसं आहात का? आपला काय इतिहास आहे? आपली मराठी माणसं दिल्ली समोर कधी झुकली आहेत का? आणि मग अशा पद्धतीने या मतदारसंघात काही जण गुंडांचा, दडपशाहीचा वापर करत असेल तर मराठी माणसं त्यांच्या समोर झुकणार का? घाबरणार का? मग लढायचंय आणि जिंकायचंय, कारण का आपण सर्वजण लढणारी माणसं आहोत. आणि जे लोक गेले ते जाऊ द्या, जे नेते गेले ते जायचेच होते. अहो या महाराष्ट्रामध्ये सुद्धा गुवाहाटी मार्गाने काही आमदार गेले होते. ते कशासाठी गेले होते? कशासाठी? कशासाठी? 50 खोके. तसंच काहीतरी कर्जत जामखेड मध्ये झालेलं आहे. जर त्यांच्या मागे मी गेलो असतो, जर त्यांचं मी ऐकलं असतं, त्यांचं म्हणणं होतं या मतदारसंघामध्ये जर काय करायचं असेल तर आम्हाला विचारल्याशिवाय करायचं नाही. म्हणजे हॉस्पिटलचं बिल कमी करायचं नाही, कोणाला मदत करायची नाही, शाळेला मदत करायची नाही, लोकांची सेवा करायची नाही, कृषीवर काम करायचं नाही, फक्त त्यांना महत्व द्यायचं. मग आता ते निघून गेले असतील तर फायदा झाला का नुकसान झालं? फायदा झाला का नुकसान झालं? जे नेते तिथे गेलेत हे निष्ठावंत पदाधिकारी अजून आपल्या बरोबर आहेत आणि हे निष्ठावंत पदाधिकारी, कार्यकर्ते जे नेते तिकडे गेलेले आहेत, कशासाठी गेले ते तुम्हाला सर्वांना माहिती. त्यांना धूळ चारल्याशिवाय राहणार नाहीत आणि तिथे असणाऱ्या प्रत्येक गावाचे कार्यकर्ते, पदाधिकारी सुद्धा मनापासून काम करतील. फक्त एक गोष्ट ध्यानामध्ये ठेवा, गुंडाशाहीचं वाढत गेली. एक व्यापारी मला भेटला, मला म्हणाला मी भाजपचा कार्यकर्ता आहे. त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. त्याने मला सांगितलं, दादा काही करा पण ही गुंडाशाही कमी झाली पाहिजे. मी म्हणलं अरे तू भाजपचा तू असं का बोलतो? हो मी भाजपचा आहे, पण यंदा मी भाजपला मतदान करणार नाही. माझी कॉलेजमध्ये जाणारी मुलगी आहे, ती रोज कॉलेजला सायकलवर जाते. आतापर्यंत मला भीती वाटत नव्हती, पण मला भीती वाटायला लागली. तिचं मैत्रिणीच्या घरी गेली, तिचं कॉलेजला गेली, तिचं बस स्टँडवर गेली आणि हे गुंडा खरेदी करणारे जे लोक आहेत त्यांचे कार्यकर्ते जर तिला काही अश्लील बोलले, अश्लील पद्धतीचे हातवारे केले, तिला जर कुणी हात लावला तर बाप म्हणून मला भीती वाटते. त्यामुळे अंधभक्त असलो तरी इथं असणारा विकास आणि इथं असणारी शांतता आमच्यासाठी प्रिय आहे. त्यामुळे ही गोष्ट ध्यानात ठेवा. हे जे काय आपल्या या मतदारसंघाला बिहार करायला निघालेले आहेत त्याला उत्तर हे लोकशाहीच्या माध्यमातून 20 तारखेला आपल्या सर्वांना तिथं द्यावं लागेल. ते तुम्ही सर्वजण मोठ्या पद्धतीने द्याल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे. आदरणीय दादा तिथे थांबा. आदरणीय दादा सवरीन कुरेशीचा प्रवेश आपण